हॉस्पिटलमध्ये जाऊन शांतारामला फक्त बघून मी हॉस्पिटलमधनं बाहेर पडलो आणि थेट ऑफिसवर आलो. विकी, रिसेप्शनवर बसलेल्या झरीनानं मला हाक मारली. हां बोला बहनजी. मी हात जोडून तिला नाटकीपणानं नमस्कार करत म्हणालो. चावटपणा करू नको हां विकी. झरीना डोळे वटारत म्हणाली. अरे कमाल आहे, तुला बहनजी म्हटलं यात कसला आलाय चावटपणा? उलट मी आपल्या भारतीय संस्कृतीचं पालन करतोय. परस्त्रीला माता बहीण समजावं अशी आपली संस्कृती. मी तुला स्त्री दिसतीये? मी काउंटरवरनं वाकून आत डोकावलं. अरे काय बघतोयस काय? हेच बघतोय, तू पॅन्ट घातली आहेस का साडी? त्या अर्थी नाही म्हटलं रे मी. स्त्री दिसण्या इतपत माझं काय वय झालंय का असं मला म्हणायचं आहे. म्हणजे तू अजून स्वतःला काय 16 वर्षाची समजतेस का काय? तौबा कर झरीना. अगं तू न्यूजपेपरमध्ये काम करतेस म्हणून काय इतकं खोटं बोलायचं? म्हणजे न्यूजपेपरवाले खोटं बोलतात असं म्हणायचं आहे तुला? थांब, आत्ता अय्यर साहेबांनाच सांगते. अगं जा सांग. काय घाबरतो काय मी त्या मद्राशाला? आणि मग एकदम दबक्या स्वरात बोलल्यासारखं मी म्हणालो, प्लीज झरीना, हे मात्र सांगू नकोस हां अय्यरला. झरीना एकदम खळखळून हसली. मग एकदम काहीतरी आठवल्यासारखं गंभीर चेहरा करत म्हणाली, बघ तुझ्याशी बोलण्यात विसरूनच गेले, शांतारामची तब्येत कशी आहे? ठीक आहे. ऑफिसला आल्यावरच मला ते कळलं. आणि बरेच दिवस त्याला हॉस्पिटलमध्ये राहायला लागणार आहे का? नाही गं, काही कल्पना नाही आहे. आणि हां, कालच्या प्रकाराबद्दल भार्गवला सस्पेंड करण्यात आलं आहे. चांगलं झालं. त्या निष्काळजी माणसाला अशीच शिक्षा पाहिजे. चल निघू का? असं मी म्हणालो आणि माझ्या केबिनच्या दिशेनं वळलो. साधारण 12च्या सुमाराला शंकरसिंग माझ्या केबिनमध्ये आला. मी चहा मागवला. चहा झाल्यावर मी एक सिगरेट शिलगावली आणि शंकरसिंगकडे बघत म्हणालो, हां बोल की. विक्रम, शंकरसिंग काहीशा अधीऱ्या स्वरात म्हणाला, रामदासच्या खुन्याला शोधण्यासाठी तू माझी मदत करावीस अशी माझी इच्छा आहे. मी? अरे हो, रामदास शेवटी तुझाही मित्र होता ना. मग मी काय मदत करू शकतो तुला? अरे तू खूप मदत करू शकतोस. प्रेसशी संबंधित आहेस तू, त्यामुळे तू कुठेही बेधडक जाऊ शकतो, चौकशी करू शकतोस. मला ते शक्य नाही ना. अरे चौकशी लांब राहिली, मला कोणी आपल्याजवळ फिरकूही देणार नाही. त्यातून राणावत परिवाराशी तुझी चांगली घनिष्ठता आहे. माझ्या अंदाजानुसार ना राणावत परिवारातलाच कोणीतरी रामदासचा खुनी आहे. अरे पण ह्या केसचा तपास इन्स्पेक्टर पाटील करतातच आहेत ना. हे बघ, मी स्वतः पोलीस खात्यात काम केलं आहे. पोलिसांचा तपास कसा चालतो याची मला कल्पना आहे. हे सगळं चौकशीचं नाटक आहे रे. मी तुला सांगतो विक्रम, इन्स्पेक्टर पाटील राणावत परिवारातल्या कुठल्याही सदस्यावर हात टाकायची हिंमत नाही करू शकत. अरे हाच तर पैशाचा महिमा आहे ना बाबा. नाही, पण पाटील कुठल्या पैसेवाल्याच्या दबावाला भीक घालणारा माणूस नाही आहे. मला नाही वाटत तसं. नाही, हे तुला मान्य करावं लागेल. पाटलांबद्दल मी तुला खात्री देतो. त्यांच्यासारखा प्रामाणिक आणि आपल्या कर्तव्यालाच सर्वस्व समजणारा माणूस आपल्या बापाला याबाबतीत झुकतं माप देणारा नाही. अरे पण तरीही त्याचे हात तर बांधलेत ना. कसे काय? आता हेच बघ ना, रामदासची ब्रीफकेस नाहीशी झाली आहे. तिला काय पाय तर फुटले नाहीत ना. रामदासच्या खुनानंतर नक्कीच कोणीतरी ऑफिसमधनं ती पळवली आहे. कारण जिवंतपणी रामदास ती कोणाला देऊ देणार नाही. आणि ह्या केसमध्ये राणावत परिवाराचा ज्या प्रकारे संबंध आहे तो बघता त्या परिवारापैकी कोणीतरी ती ब्रीफकेस पळवली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. आता मला सांग, त्या ब्रीफकेसचा शोध घेण्यासाठी इन्स्पेक्टर पाटील सुमित्रा देवींच्या बंगल्याची झडती घ्यायची हिंमत करू शकतात का? किंवा नागराज पठाडियाच्या घराची, त्याच्या ऑफिसची झडती घ्यायची हिंमत करू शकतात का? नकळत माझाही चेहरा विचारमग्न झाला होता. शंकरसिंगचं म्हणणं खरं होतं. पाटलांच्या कितीही मनात असलं तरी एखाद्या भक्कम पुराव्याशिवाय एवढ्या मोठ्या उद्योगपतीच्या घराची झडती घेण्याची परवानगी त्यांचे वरिष्ठ त्यांना कधीच देणार नव्हते. अरे पण तू, शंकरसिंगच पुढे म्हणाला, तू राणावत परिवाराचा मित्र आहेस. राणावत पॅलेसमध्ये तुझं येणं जाणं आहे. तू प्रयत्न केलास तर बंगल्यात राहणाऱ्या लोकांच्या खाजगी खोल्या तपासू शकतोस आणि माझी खात्री आहे ती ब्रीफकेस तुला तिथेच कुठेतरी सापडणार. म्हणजे सुमित्रा देवींची 2 मुलं आणि 2 सुना यांच्यापैकी कोणाकडे तरी. नाही रे, मला नाही ते शक्य होणार.
एवढ्या घाईघाईनं नाही म्हणू नको रे विक्रम, जरा विचार कर आणि मग तुला हे शक्य होईल का नाही याचा निर्णय घे. त्याआधी तू मला एका प्रश्नाचं उत्तर दे. मी शंकरसिंगकडे एकटक नजरेनं बघत म्हणालो, रामदास तुझा मित्र होता, तुझा बॉस होता, म्हणूनच केवळ तू त्याच्या खुन्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करतोयस का त्याच्या मागे आणखीन काहीतरी कारण आहे? शंकरसिंग क्षणभर अडखळला आणि मग हलक्या आवाजात म्हणाला, आहे, आणखीन एक कारण आहे. काय कारण आहे? अरे आमची एजन्सी केवळ रामदासमुळेच चालत होती. मी तर त्याचा फक्त असिस्टंट होतो ना. म्हणजे त्यांनी नेमून दिलेली कामं पार पाडणारा मी एक माणूस. मला स्वतःची अशी काही ओळख नव्हती. म्हणूनच रामदासच्या मृत्यूनंतर आता कोणी आमच्या एजन्सीवर काही काम सोपवेल असं नाही वाटत मला. पण तेच मी पोलिसांच्या अगोदर रामदासचा खुनी शोधून काढण्यात यशस्वी झालो आणि तुझ्या मेहरबानीनं मला थोडीशी प्रेस पब्लिसिटी मिळाली तर कदाचित क्लायंट पुन्हा आमच्या या एजन्सीकडे आकर्षित होतील आणि मग हा धंदा मी पुढे चालवू शकेन ना. वा 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 वा, तुझी ही स्पष्टोक्ती मला खूप आवडली बरं का. मी मनापासून म्हणालो. शंकरसिंग मान खाली घालून गप्प राहिला. मीही काही न बोलता सिगरेट ओढत राहिलो. शेवटी बऱ्याच वेळानं मी काहीच बोलत नाही असं बघून शंकरसिंग म्हणाला, मग काय निर्णय घेतलायस तू विक्रम? या कामात तू मला मदत करणार का? माझी काहीच हरकत नाही आहे. मग आजपासनं जे काही मला समजेल ते मी तुला सांगेन आणि तूही काही समजलं तुला तर ते मला सांगायचं, ठीक आहे? ठीक आहे. आणि याची सुरुवात मी माझ्यापासून करतो. मी तुला एक अशी गोष्ट सांगतो की जी मी पोलिसांनाही सांगितलेली नाही आहे. कुठली गोष्ट? मग मी त्याला काल रात्री मी कसा रामदासच्या फ्लॅटमध्ये घुसलो होतो आणि माझ्या आधीच फ्लॅटमध्ये असलेल्या कोणीतरी माझ्यावर कशी गोळी झाडली होती ते सांगितलं. माय गॉड! शंकरसिंग डोळे विस्फारत म्हणाला, अरे गोळी चुकली नसती तर किती अनर्थ झाला असता. बरोबर आहे. मी जर दिवा लावला असताना तर नक्की गोळी माझ्या वर्मी लागली असती. आणि एवढी महत्त्वाची गोष्ट तू पोलिसांना का नाही सांगितली? अरे कशी सांगणार? रामदासच्या फ्लॅटमध्ये मी चोरून घुसलो होतो हे समजल्यावर पाटलांनी मला कच्चा खाल्ला असता. पण पोलिसांनी तर रामदासच्या फ्लॅटची कसून झडती घेतली होती, तरी तू फ्लॅटमध्ये घुसला कशासाठी? रामदासच्या रायटिंग टेबलाच्या ड्रॉवर खालच्या त्या गुप्त जागेबद्दल मी त्याला सांगितलं. मग काही मिळालं का तिथे? नाही, म्हणजे रामदासच्या खुनाच्या केसवर काही प्रकाश टाकू शकेल असं काहीच मिळालं नाही. मी बाहेर पडल्यानंतर तू बराच वेळ पोलीस हेडक्वार्टर्समध्ये बसलेला होतास. मग पोस्टमॉर्टेम झालं का नाही? तुला कळलं का? झालं ना, झालं. आणि मी तिथे असताना बॅलिस्टिक एक्सपर्टचा रिपोर्टसुद्धा तिथे आला. रामदासचा खून काल रात्री 8:30 ते 9:30च्या दरम्यान 38 पॉईंटच्या रिव्हॉल्वरनं झाला होता आणि गोळी रामदासच्या जवळ पडलेल्या त्या रिव्हॉल्वरमधनं झाडण्यात आली होती. म्हणजे तू ओळख पटवलेल्या रामदासच्या रिव्हॉल्वरमधनं? हां, ते रिव्हॉल्वर रामदासचंच असल्याचं फायर आर्म्स रजिस्ट्रेशन रेकॉर्ड चेक करून पोलिसांनी शोधून काढलंय. अंत्यसंस्कारासाठी रामदासची बॉडी आपल्या ताब्यात द्यावी असा क्लेम तू केलायस म्हणे. बरोबर आहे ना. रामदासला एखाद्या बेवारशासारखा पोलिसांनी अग्नी द्यावा असं नाही वाटत मला. बेवारशासारखा कसा? पोलिसांना आता त्याच्या मुलीचा पत्ता मिळाला आहे ना. हां, आणि पोलिसांनी तिला टेलिग्रामसुद्धा पाठवला आहे. पण तरीही कोकणातनं मुंबईत यायला तिला बराच वेळ लागेल. शिवाय कोकणातल्या त्या खेड्यात तिला टेलिग्राम मिळतोय न मिळतोय. इन्स्पेक्टर पाटील मला म्हणाले की उद्या दुपारपर्यंत जर रामदासची मुलगी इथे आली नाही तर रामदासची बॉडी ते माझ्या ताब्यात देतील. काल रात्री माझ्या फ्लॅटमध्ये घुसलेल्या त्या 2 बदमाशांबद्दल तुला समजलं का? समजलं, पण त्यांना बोलतं करण्यात पाटील साहेबांना यश नाही आलेलं. आज त्या दोघांची जामिनावर सुटकाही होईल. मला वाटतं त्या दोघांवर पाळत ठेवायला हवी. कदाचित त्यातून ही कामगिरी त्यांच्यावर कोणी सोपवली होती हे आपल्याला समजू शकेल. गुड आयडिया. ठीक आहे, मग मी निघतो आता. मी तुला परत भेटीन. मी मान डोलवली. शंकरसिंग गेल्यानंतर मीही थोड्या वेळानं ऑफिसमधनं बाहेर पडलो. मी राणावत पॅलेसवर पोचलो तेव्हा दुपारचा 1 वाजून गेला होता. दुपारचीच वेळ असल्यानं बंगल्यात सामसूम दिसत होती. सुमित्रा देवी बहुतेक आपल्या खोलीत विश्रांती घेत असाव्यात. भैरवी मात्र मला खालच्या त्या मोठ्या हॉलमध्ये भेटली. कसं काय येणं केलंस? मी सोफ्यावर बसताच भैरवीने विचारलं.
तुलाच भेटायला आलो आहे. मला? हो, तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. महत्त्वाचं? हो. मग वर जाऊ माझ्या रूममध्ये. चल. मी उठलो, भैरवीच्या मागोमाग चालायला लागलो. तो बंगला माझ्या चांगल्या परिचयाचा होता. अनेकदा मी इथे आलो होतो, वावरलो होतो. बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर समोरचा भाग सुमित्रा देवींच्या ताब्यात होता. मागचा भाग महेश आणि रागिणीकडे होता. मजल्यावरचा समोरचा भाग भैरवीकडे होता आणि मागचा भाग कमलेशकडे होता. भैरवीकडे असणाऱ्या भागात 2 मोठ्या खोल्या होत्या. त्यातली एक बैठकीची खोली म्हणून वापरात होती, तर दुसरी भैरवीची बेडरूम होती. भैरवीनी मला त्या बैठकीच्या खोलीत बसवलं आणि विचारलं, काही घेणार का? काही काय म्हणजे? अरे काहीही म्हणजे काहीही. माझ्याकडे अर्थपूर्ण नजरेनं बघत ती म्हणाली. मग तूर्त मी सिगरेट घेतो. खिशातून पाकिट आणि लायटर काढत मी म्हणालो, अर्थात तुझी काही हरकत नसेल तर. माझी काय हरकत असणार आहे? मी एक सिगरेट काढून शेलगावली. अरे मी तुला काही ड्रिंक घेणार का असं विचारत होतं. नो थँक्स, दिवसा मी ड्रिंक घेत नाही. बिअरसुद्धा नाही? मी काहीच बोललो नाही. थांब जरा, मी घेऊन येते. ती उठून बेडरूममध्ये गेली. थोड्या वेळानं ती एक ट्रे घेऊन आली. ट्रेमध्ये एक बिअरचा टीन, एक जीनची बाटली, लाईम ज्यूसची बाटली, सोडा सायफन आणि आईस क्यूबची बकेट होती. भैरवीनं बिअरचा डबा उघडला, माझ्या हातात दिला. मग स्वतःसाठी जीन आणि लाईम ज्यूसचा एक पेग तयार केला. मी बिअरचा एक घोट घेतला. सिगरेटचा एक कश घेऊन धूर सोडत तिच्या चेहऱ्यावर नजर रोखत म्हणालो, भैरवी, कालपासून मला बऱ्याच गोष्टी समजल्या आहेत. अच्छा? ती निर्विकार स्वरात उद्गारली. तू सांगितल्याप्रमाणे खरोखरच काल संध्याकाळी रामदास आपल्या काही कागदपत्रांचे फोटो काढून घेण्यासाठी माझ्याकडे आलेला होता. तू ती कागदपत्र वाचलीस? नाही, म्हणजे जाणीवपूर्वक मी तसा प्रयत्न केला नव्हता, पण अजाणतेपणी का होईना त्यातल्या काही गोष्टी माझ्या नजरेला पडल्या होत्या. आणि त्यासाठी आज तू इथे आलायस, राईट? रामदासचा खून मी केला आहे असं तुला वाटतंय? तिच्याकडून एवढ्या सरळ प्रश्नाची मला अपेक्षाच नव्हती. क्षणभर मी गडबडलो, पण स्वतःला सावरत म्हणालो, राणावत परिवारातलंच कोणीतरी रामदासच्या खुनाला जबाबदार आहे असं पोलिसांना वाटतंय. समज रामदासचा खून मी केलाय. केलायस तू? मी समज असं म्हणाले. जर रामदासचा खून मी केला असेल तर मग त्याचा परिणाम फार वाईट होईल. अच्छा, म्हणजे त्या परिस्थितीत तुझ्याकडनं कुठल्याही मदतीची अपेक्षा करणं चुकीचं आहे. मी गप्प राहिलो. विकी, खुनाचा तपास करणं, खुन्याला शोधून काढणं आणि त्याला शिक्षा देणं हे तर पोलिसांचं काम आहे. मग या बाबतीत तू कशाला एवढा उतावळे होतोयस? कारण रामदास माझा मित्र होता आणि त्याचा खुनी लवकरात लवकर गजा आड व्हावा अशी माझी इच्छा आहे. आणि मी तुझी कुणीच नाही. तू माझ्या मित्राची पत्नी आहेस. मी सावधपणे म्हणालो. मित्राची पत्नी आहे, ती उपरोधिक स्वरात म्हणाली. पण आता तो मित्रच राहिला नाही, त्यामुळे पत्नीही राहिली नाही, असंच ना? हे बघ भैरवी, तू उगाचच शब्दांचा कीस काढतेस. जाऊ दे, विचार ना, तुला काय विचारायचं आहे ते विचार. सांगतो, पण त्याआधी मी तुला एक सांगतो. माझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर तू दिलं पाहिजे असं नाही. एखादा प्रश्न तुला नाही आवडला तर त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तू नकार देऊ शकतेस. अरे, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे, पण माझी सुद्धा एक अट आहे की माझ्याकडून समजलेली कुठलीही माहिती तू मला विचारल्याशिवाय आपल्या वर्तमानपत्रात छापणार नाहीस. मान्य आहे? हो, मला मान्य आहे. आता विचार, काय विचारायचं? मुंबईला येण्याआधी तू गुजरातमधल्या एका छोट्याशा खेड्यात राहत होतीस. हो. तिथे तुझं एकाशी लग्नही झालं होतं? हां, झालं होतं. पण ते लग्न म्हणजे लग्नाच्या नावाखाली माझी केलेली क्रूर चेष्टा होती. मी अजून सज्ञानही झाले नव्हते तेवढ्यात माझ्या आईने माझं लग्न लावून दिलं होतं, किंवा फार तर असं म्हण की तिने मला एकाच्या हाती विकून टाकलं होतं. माझा तो तथाकथित नवरा एका स्मगलरच्या हाताखाली काम करत होता. रोज रात्री तो दारू पिऊन यायचा, मला मारझोड करायचा. त्या आयुष्याला मी इतकी कंटाळले होते की आत्महत्या करून मोकळं व्हावं असं मला वाटत होतं. पण
आत्महत्या करण्यासाठी लागणारं धाडस म्हण, हिंमत म्हण माझ्यात नव्हतं. त्यामुळे आला दिवस ढकलत मी कशीबशी जगत होते. जवळजवळ वर्षभर मी या नरकयातना सहन केल्या. कदाचित आयुष्यभरसुद्धा मी त्या सहन करत राहिले असेल, पण देवाला माझी दया आलेली असावी त्यावेळी. एक दिवस स्मगलिंगच्या आरोपाखाली माझा तो नवरा पकडला गेला. कोर्टात त्याच्यावरचा आरोप सिद्ध झाला, त्याला शिक्षा झाली. गुन्हेगार म्हणून माझ्या नवऱ्यावर शिक्का बसल्यामुळे मला अगदी सहजपणे त्याच्यापासून घटस्फोट मिळाला. मी स्वतंत्र झाले. माझं पुढचं आयुष्य मी आता अधिक चांगल्या तऱ्हेनं घालवायचं ठरवलं होतं. मी सुंदर होते, तरुण होते. फिल्म अभिनेत्री बनण्यासाठी जे जे आवश्यक असतं ते सगळं माझ्याकडे होतं. निदान माझी तरी तशी समजूत होती. मग फिल्म अभिनेत्री बनण्याच्या उद्देशानं मी मुंबईला आले, पण मला वाटलं तेवढं काही फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम मिळणं सोपं नव्हतं. सुरुवातीला एक्स्ट्रा म्हणून मला इथे प्रवेश मिळाला. मग एक्स्ट्रापेक्षा थोड्या वरच्या दर्जाचे रोल मिळायला लागले. पण एकंदरीतच या फिल्म लाईनमध्ये आपलं काही खरं नाही ही गोष्ट माझ्या लक्षात आली होती, पण माझ्यापुढे त्यावेळी दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे मग वाट्याला येईल ते काम मी करत होते. अशाच एका चित्रपटात मला थोडासा महत्त्वपूर्ण रोल मिळाला होता आणि त्याच चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान एक दिवस शूटिंग बघण्यासाठी म्हणून राजेश राणावत स्टुडिओत आला. मला बघताच तो माझ्याकडे आकर्षित झाला. मलाही तो आवडला. मग आमच्या भेटीगाठी सुरू झाल्या आणि एक दिवस त्यांनी माझ्यासमोर विवाहाचा प्रस्ताव मांडला. स्वतःला नशीबवान समजले मी आणि मी लगेच तो प्रस्ताव मान्य केला आणि अशा तऱ्हेने माझं राजेशबरोबर लग्न झालं. हे बरोबर आहे, पण सुमित्रा देवींना हा विवाह पसंत नव्हता. माझ्या सासूनी कधीच मला आपली सून मानलं नाही. आपला मुलगा एका बाजारू स्त्रीला आपली सून बनवून घरात घेऊन आला आहे असं तिने आपल्या वागण्यातनं नेहमी मला दाखवायचा प्रयत्न केला. तोंडाने कधी मला ते काय बोलली नाही, पण आजही माझ्याकडे बघायचा तिचा दृष्टिकोन असा आहे की जणू घरात कोणी चोर घुसलाय. पण राजेशनी तर कधी तुझ्याकडे तशी काही तक्रार केली नव्हती ना? नाही, त्या माणसाचा तो खरोखर मोठेपणा होता. पण तरीही राजेशवर कधी तुझं प्रेम नव्हतं. त्याच्याशी तू लग्न केलं होतंस ते केवळ आपल्या पुढच्या भविष्याचा विचार करून. हे खरं आहे ना? तुला हे कसं समजलं? भैरवीनं चकित होत विचारलं. मला सांग, मी काही चुकीचं बोललो आहे का? पण तुला कसं समजलं हे? राजेशनी सांगितलं का? नाही, त्याला तर ते स्वतःलाही मान्य नव्हतं. कोणता दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून तू त्याच्याशी लग्न केलं होतंस हा विचार कधी त्याच्या मनातही आलेला नव्हता. तुझं त्याच्यावर प्रेम असल्यामुळे तू त्याच्याशी लग्न केलं असंच तो समजत होता. अरे मग मी तेच म्हणते की तुला कसं समजलं हे? माझा एक अंदाज होता भैरवी. मी तुम्हा दोघांना एकत्र कितीतरी वेळा भेटलो होतो आणि त्या प्रत्येक वेळी मी तुझ्या डोळ्यात राजेशबद्दलचा आदर बघितला होता, प्रशंसेचे भाव बघितले होते, कृतज्ञतेची झलकही बघितली होती. पण पुरुषाला समर्पित झालेल्या एका स्त्रीच्या डोळ्यात त्या पुरुषाबद्दलच्या प्रेमाची जी भावना असते ना, ती मला कधीही राजेशविषयी तुझ्या डोळ्यात दिसली नव्हती. राजेश तुझ्या दृष्टीनं केवळ एक सुरक्षिततेचं कवच होतं, सतत अंगावर वागवलं जाणारं वस्त्र नव्हतं ते. भैरवीनं आपला जीनचा ग्लास रिकामा केला. एक नवा पहिल्यापेक्षा मोठा पेक बनवला. ग्लास उचलला, तोंडाला लावला, एक घोट घेतला आणि मग काहीशा खिन्न स्वरात ती म्हणाली, तुझं म्हणणं कदाचित खरं असावं. माझ्या त्या निर्दयी नवऱ्याचे जे अत्याचार मी सहन केले होते ना, त्यामुळे कदाचित माझ्या मनातली प्रेमाची भावना मरून गेली होती. पण तरीही मी राजेशला नेहमी खुश ठेवायचा प्रयत्न केला होता. हर प्रकारे त्याच्या योग्यतेची बनण्याचा मी प्रयत्नही केला होता. मी कधीही त्याला धोका दिला नाही, त्याच्याशी दुटप्पीपणानं वागले नाही. एक पत्नी म्हणून मी नेहमी माझी कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न करत होते. माझा तुझ्यावर विश्वास आहे. या गोष्टीचा उल्लेख करण्यामागे माझा एकच हेतू होता. भैरवीने प्रश्नार्थक नजरेनं माझ्याकडे बघितलं. कमलेशच्या बाबतीत तू काय ठरवलंयस? भैरवीने एकदम चमकून माझ्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यात आश्चर्याचे भाव उमटले होते. त्याचं तुझ्यावर प्रेम आहे, तूही त्याच्यावर प्रेम करतेस. राजेशचा ॲक्सिडेंट होण्याच्या आधीपासूनच तुम्ही दोघं एकमेकांकडे आकर्षित झालेले होतात. विकी,
नाही, कमलेशकडे आकर्षित झाल्यामुळे तू आपल्या पतीचा विश्वासघात केला होतास असं मला नाही म्हणायचं, अजिबात म्हणायचं नाही आहे. पण कमलेशविषयी तुझ्या डोळ्यात जे मला प्रेमभाव दिसले होते ना, तसे राजेशविषयी कधीही दिसले नाहीत. आणि कमलेशविषयी म्हणशील तर तुझ्यावरचं त्याचं प्रेम जास्त करून प्रकट होतं आहे ते त्याच्या मत्सराच्या भावनेतून. मत्सराच्या भावनेतून? भैरवीनं पुन्हा एकदा काहीसं चमकून माझ्याकडे बघितलं. कमलेश तुझ्या मावस भावाचा, त्या निर्मलचा कमालीचा मत्सर करतोय. निर्मलला भेटण्यासाठी तू त्याच्या हॉटेलमध्ये जात असतेस हे कमलेशला माहिती आहे आणि तीच गोष्ट त्याला फारशी रुचत नाही आहे. अरे पण निर्मल माझा भाऊ आहे ना, पण मावस. पण म्हणून काय झालं, भाऊ तर आहे ना. मग हीच गोष्ट तू कमलेशला समजावून सांगायचा प्रयत्न कर. भैरवी गप्प झाली. तिचा चेहरा काहीसा चिंताग्रस्त झाला. पुन्हा तिने जीनचा एक मोठा घोट घेतला. हे बघ, कमलेश सतत निर्मलवर पाळत ठेवून असतो हे मला माहिती आहे. आणि असं करण्यामागे एकच कारण आहे, कमलेशचं तुझ्यावर प्रेम असल्यामुळे निर्मलशी असलेली तुझी घनिष्ठता त्याला सहन होत नाही आहे. भैरवीच्या चेहऱ्यावरचे चिंतेचे भाव आणखीन गडद झाले. त्याच्या संशयाला बळकटी देणारी आणखीनही एक गोष्ट आहे. भैरवीने आता नजर उचलली आणि माझ्याकडे बघितलं. निर्मलकडे उत्पन्नाचं कुठलंही साधन नसताना रोज तो रेसकोर्सवर जातो, घोड्यांवर पैसे लावतो, महागड्या हॉटेलात राहतो आणि इतरही अनेक चैनीत पैसे उडवतो. काहीही न करता एवढ्या थाटामाटात राहण्यासाठी निर्मलला तुझ्याकडून पैशाचा पुरवठा होत असावा हे न समजण्या इतका कमलेश मूर्ख नाही आहे. अरे सो व्हॉट, अडचणीत असलेल्या आपल्या भावाला तात्पुरत्या स्वरूपात अशी काही मदत करणं हा काही गुन्हा आहे का? नाही ना. पण संशयानं पछाडलेला कमलेश याचा फार चुकीचा अर्थ लावू शकतो. ही गोष्ट तू लक्षात घ्यायला हवीस. काही क्षण विचारमग्न चेहरा केल्यावर शेवटी ती निर्णायक स्वरात म्हणाली, या विषयावर मी बोलीन त्याच्याशी. कोणाशी? आपल्या भावाशी? नाही, कमलेशशी. म्हणजे कमलेशची आणि तुझ्या संदर्भात मी जे काही बोललो ते खरं आहे आणि ते तुला मान्य आहे. समज ना, ते खरं असलं तरी त्यात वाईट काय आहे? जगात काय कोणी आपल्या भावाच्या विधवा पत्नीशी कधी लग्न नाही केलं का? अरे आपल्या भारतातच अशा कितीतरी जमाती आहेत की त्यांच्यात भावाच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीशी लग्न करण्याची प्रथा आहे. हे बघ, ते वाईट आहे असं मीही म्हणत नाही. मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं आहे की तू म्हणतेस तसं हे लग्न होऊ शकेल? कारण तुला माहीत असेलच की आपल्या वडिलांच्या मृत्यूपत्रानुसार कमलेशच्या विवाहाला त्याच्या आईची परवानगी असणं आवश्यक आहे. सुमित्रा देवींच्या मर्जीविरुद्ध तो तुझ्याशी लग्न करू शकत नाही आणि केलं तर आपल्या बापाच्या इस्टेटीतला एक पैसा त्याला मिळणार नाही. मग तेवढं धाडस आहे का त्याच्यात? अरे आम्ही काय लगेच आत्ता लग्नाला उतावळे झालोत का? आम्ही वाट बघू शकतो ना. डॉक्टरांनी स्पष्ट शब्दात कल्पना दिली आहे की सुमित्रा देवींना हृदयविकाराचा त्रास आहे. कधीही त्यांची तब्येत बिघडू शकते. त्यातून त्यांच्या प्राणांवर बेतू शकतं. मग नंतर आमच्या विवाहाला कोण आडकाठी करणार? मी रिकामा झालेला बिअरचा डबा टिपॉयवर ठेवला, एक नवीन सिगरेट पेटवली आणि विचारलं, मीना पंड्या नावाच्या कुठल्या स्त्रीला तू ओळखतेस का? छे रे. मग भवानी सिंग वाघेला नावाच्या कोणा माणसाला? नाही. तुझं पहिलं लग्न गुजरातमधल्या एका खेड्यात झालं होतं, मग घटस्फोट कुठे झाला? भैरवी क्षणभर एकदम गप्प झाली आणि मग काहीशा कठीण स्वरात म्हणाली, गुजरातमधल्या एका शहरात. कोणत्या? सुरत. तुझ्या पहिल्या नवऱ्याचं नाव काय होतं ग? अरविंद त्रिवेदी. अच्छा. आणखीन काही विचारायचं आहे तुला? एकच, पण तू खरं खुरं उत्तर देणार असशील तर. अरे आत्तापर्यंत तुझ्या एका तरी प्रश्नाचं उत्तर मी टाळलं आहे किंवा खोटं सांगितलं आहे? नाही, विशेषतः कमलेशबरोबरच्या आपल्या संबंधांची कबुली देऊन तू खरं बोलत असल्याचं सिद्ध केलं आहेस. आणि तरीही मी खरं उत्तर देईन का नाही याची तुला शंका वाटते आहे. अगं प्रश्नच तसा आहे. कोणता? राजेशला अपघात होण्याआधी किंवा नंतर कधी तू गोव्याला गेली होतीस का एकटी महिनाभर?
नाही, राजेशशी लग्न झाल्यावर एकटी अशी मी कधीच कुठे गेले नाही आणि त्याच्या मृत्यूनंतर तर तशी कधी वेळ आलीच नाही. तू खरं सांगतेस? अरे खोटं सांगण्यासारखं आहे काय याच्यात? भैरवीने मलाच उलटं विचारलं. मग क्षणभर मी गप्प राहिलो. आता बोलण्यासारखं विचारण्यासारखं काहीही राहिलेलं नव्हतं. सिगरेट ॲशट्रेट टाकली. मी उठलो आणि म्हणालो, माझ्या मी निघतो. भैरवीनं फक्त मान डोलवली आणि संमती दिली. तिचा निरोप घेऊन मी खाली आलो. जिना उतरताना माझ्या डोक्यात एकच विचार घोळत होता. रामदासला मिळालेली माहिती जर खरी होती आणि भैरवीसुद्धा जर खरं बोलत होती तर मग गोव्याला कोण गेलं होतं? रागिणी तर नाही. खाली हॉलमध्ये येता सोफ्यावर फडकं मारणारा एक नोकर मला दिसला. मी त्याला विचारलं, रागिणी मेमसाहेब घरात आहेत? नाही साहेब, त्या बाहेर गेल्या. मी बंगल्याच्या मुख्य दारातनं बाहेर आलो त्याचवेळी एक टॅक्सी पोर्चमध्ये येऊन थांबली आणि त्यातनं रागिणी खाली उतरली. मी दारातच थबकलो. टॅक्सीचं भाडं देऊन रागिणी वळली आणि माझ्यावर नजर पडताच क्षणभर जागेवर थबकली. मग पुढे येत आपलं नेहमीचं मधुर हास्य चेहऱ्यावर आणत म्हणाली, हॅलो. मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. आत्ता? ती काहीशा कंटाळलेल्या स्वरात म्हणाली, सॉरी विकी, मी आत्ता फार थकली आहे. कधी एकदा जाऊन बेडवर पडते असं झालं आहे. मला तुझ्याशी काय बोलायचं आहे हे नाही विचारलंस? नाही, ते काही असो, पण यावेळी आय एम सॉरी विकी. ओके. मी हात उडवत सहज स्वरात म्हणालो, खरं म्हणजे मला तुझ्या त्या गोव्याच्या ट्रीप संबंधात तुझ्याशी काहीतरी बोलायचं होतं. किती अजब योगायोग आहे नाही का? ज्यावेळी तू गोव्याला गेली होतीस त्यावेळेला तुमच्या फॅमिली वकिलालाही गोव्याला जायची हुक्की आली होती आणि विशेष म्हणजे ज्या हॉटेलात तू उतरली होतीस त्याच हॉटेलात त्यालाही उतरायची बुद्धी झाली होती. पण असो, आत्ता तुझ्याकडे वेळ नाही आहे त्यामुळे मी जातो. अच्छा. असं म्हणत मी पोर्चच्या 2 पायऱ्या उतरलो. विकी, रागिणीनं काहीशा अधीऱ्या स्वरात पाठीमागनं आवाज दिला. मी वळालो. प्रश्नार्थक मुद्रेनं तिच्याकडे बघितलं. मला सांग ना, तासाभरानं तू मला कुठे भेटू शकशील? म्हणजे मला द्यायला तुझ्याकडे वेळ आहे? रागिणी काही बोलली नाही. ठीक आहे, तुझ्याच आवडत्या जागी, मुघल गार्डनमध्ये. मी बरोबर 3 वाजता तिथे येते. रागिणी म्हणाली. मी मान डोलवली. बंगल्याच्या गेटमधनं बाहेर पडलो. रस्त्यावर आल्यावर मी सहज मान वळवली. बंगल्याच्या दिशेनं बघितलं. दुसऱ्या मजल्यावरच्या एका खिडकीत उभी असलेली भैरवी मला दिसली. पण मी त्या खिडकीकडे बघताच ती चटकन तिथनं बाजूला झाली. मी स्वतःशी हसलो. श्रोतेहो, सुरेश वैद्य लिखित धागेदोरे या कादंबरीचा 6वा भाग इथेच संपला. 7वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोतेहो.